जवळजवळ आपले सत्र पूर्ण झालेले आहेत आणि आता आपण समारोप सत्राकडे वळणार आहोत. बाहेर कोणीही जाऊ नका. समारोप सत्रामध्ये जे काही मुख्य गोष्टी असतात त्या फार महत्त्वपूर्ण असतात. गेल्या 2 दिवसापासून 2 दिवस म्हणण्यापेक्षा गेल्या 1.5 दिवसापासून आपण वेगवेगळ्या विषयाची वैचारिक मांडणी समजून घेत आहोत आणि अनेक तज्ज्ञाकडून अनेक अभ्यासकांकडून आपण ती समजून घेत आहोत. आज जो सत्यशोधक समाज संघाचा जो कारवा चाललेला आहे आणि हे जे 43वे अधिवेशन आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न होत आहे, परंतु हा जो कारवा सुरू होतो या सुरू करण्यामध्ये औरंगाबादचे कोणीतरी प्रारंभ आहेत. आपल्या छत्रपती संभाजीनगरमधले
जे कार्यकर्ते तो प्रारंभ मानला जाईल. त्याच्या मागच्या वर्षी नगरमध्ये अधिवेशन झालं, त्या नगरमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली ते कार्यकर्ते नगरचे प्रारंभ मानला जाईल. म्हणून हा कारवा जेव्हा उभा करण्यात आला त्यावेळेस काही लोक प्रारंभिक होते, म्हणून अशा प्रारंभाला साथ देणारे, प्रारंभाला उभे राहणारे काही लोकांचा, काही कार्यकर्त्यांचा आपण या मंचावरून समारोपीयमध्ये सत्कार करूया. यासाठी मी पहिल्यांदा नाव घेतो माननीय डॉक्टर DB शेंडे संत यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. तळोद्यावरनं अर्थात डॉक्टर आहेत आणि संपूर्ण तळोदा आणि नंदुरबारचा ग्रामीण जो भाग आहे याच्यामध्ये त्यांनी फार मोठं योगदान आदिवासींमध्ये केलेले आहेत. माननीय डॉक्टर DB शेंडे सर यांचा सत्कार आपल्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुभाष महेर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या बसायचं नाही आहे. काय विचारधारा वगैरे मी जीवनात भरपूर केलेले, आता तुम्हाला काय चालवायचं असेल चालवा असं म्हणू शकत होता, पण नाही. वयाच्या हिशोबाने तुम्ही बघा, ती ताकद आणि ती प्रेरणा बघा की ज्यावेळी एखादी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची असते त्यावेळेस जी ऊर्जा असते ती फार महत्त्वाची असते. धन्यवाद दादासाहेब. त्यानंतर मी नाव घेतो तरुण तळपदार. सत्यशोधकाचं कार्य चालवत आहे, विधीचेही कार्य चालवत आहे, पण प्रारंभामध्ये जो कोणी उभा राहतो तोही फार महत्त्वपूर्ण मानला जातो. म्हणून अशाच पद्धतीच्या प्रारंभाला साथ देणारे माननीय भगवान रोकडे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्यांचाही सत्कार माननीय ॲडव्होकेट सुभाष महेर सर कार्याध्यक्ष यांनी करावा. त्यांनी हे कार्य सांभाळलं, यांच्या माध्यमातून अनेक विधीकरता प्रशिक्षण झालेत. त्याच पद्धतीने नगरमध्ये जर नाव घेतलं तर मोहोळकर सर यांनी फार मोठं कार्य सांभाळले, कारण ते नगरचे प्रारंभ आहेत. धन्यवाद. यानंतर नाव घेतो प्राध्यापक विश्वासराव पाटील यांनी जवळजवळ नाही म्हटलं तर 20 ते 25 वर्षे आयुष्याच्या चळवळीमध्ये दिलेले आहे. पण शेवटी जेव्हा निष्पन्न काही निघते त्यावेळेस काय वाटतं की ज्यावेळेस आपण एखादी चळवळ चालवतो, एखादा परिवर्तनाचा विचार चालवतो, त्याचा आउटपुट जेव्हा समोर दिसत नाही, अशाही याच्यातून यांनी ना उमेद न होता शेतकऱ्यांचं अविरत आंदोलन चालवलेलं आहे. आणि खास करून यांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला पहिला वजा उत्पन्नाचा दाखला जर कोणी घेतला असेल तर गावरान जागल्याच्या माध्यमातून सत्यशोधक कार्यकर्ता प्राध्यापक विश्वासराव पाटील यांनी घेतला आहे. तेही या कार्यक्रमाचे प्रारंभ आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की हे असं काहीतरी घडलं पाहिजे. हो, त्याच्यानंतर मुद्दा असा होतो की फक्त पुरुष होत आहेत, स्त्रियांचंही काहीतरी योगदान असलं पाहिजे. म्हणून याच प्रारंभामध्ये ताकदीनं माननीय संध्याताई जाधव यासुद्धा या प्रारंभामध्ये सहभागी झालेत आणि जाधव सरसुद्धा सहभागी झाले, कुटुंब सहभागी झाले. म्हणून जाधवताईंना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. झाले ज्या मीटिंगमध्ये जे सराउंडिंग लोक आलेली होती ते त्याचे प्रारंभ आहेत. नगरमध्ये कार्यक्रम व्हावा, जी मीटिंग घडलेली आहे त्यामुळे जे लोक आणि कार्यकर्ते आले ते प्रारंभ आहेत. याच्यानंतर लॉकडाऊनचा पिरियड होता, काय झालं पाहिजे. ऑलरेडी आम्ही कोणत्या तरी चळवळीमध्ये काम करून चुकलेलो होतो. चळवळीचं यश आणि अपयश डोळ्यासमोर होतं. दिग्गज कार्यकर्ते घरी बसलेले होते, करावं काय हे मात्र डोक्यातलं वडवड संपत नव्हतं. मग खैरनार सर आणि आम्ही ट्युनिंग जोडायला लागलो की सर काय करता येतं का. मग याच्या मागच्या चळवळी होत्या गेल्या 60 वर्षामध्ये, यांची तपासणी उलट दिशेनं करत गेलो. 1.5 वर्ष झूम मीटिंग चालवली लॉकडाऊनमध्ये. खैरनार सर, मी, त्याच्यानंतर मग रोकडे साहेब जुल्ले, आबा जुल्ले, त्याच्यानंतर जाधव साहेब जुल्ले, अजून असे डॉक्टर शेंडे सर जुल्ले, अजून असे काही मान्यवर आहेत ते काही कारणास्तव उपस्थित नाही आहेत. आणि याच्यातून मग हा प्रारंभ झाला. आणि मग हे धीरे धीरे आलं की नाही, आपण हे जर नाव घेत असाल तर नाव कोणतं घेतलं पाहिजे, कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे. मग हे नाव सँक्शन झालं आणि त्याला आपण धर्मदाय आयुक्तकडे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. त्याचा प्रारंभ याच छत्रपती संभाजीनगरमधून केला. आणि याच्यासाठी सर्वात मोठं एफर्ट जर कोणी घेतला असेल तर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, सर्वांनी विचार करून संघटना स्थापन केली, पण संघटनेचे अध्यक्ष सर्वांच्या वतीने माननीय खैरनार सर, अरविंद खैरनार सर यांना बनविले. आणि हेही त्या चळवळीतले जी प्रारंभ केलेला आहे ते प्रारंभातले एक पिलर आहेत. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचा सत्कार माननीय आजचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष महेर यांनी करावा. धन्यवाद. सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक माननीय सूरजजी झालटे सर यांचा सत्कार वकील साहेबांनी करावा असं त्यांना विनंती करतो.
या ठराव वाचनमध्ये जे कोणी सत्यशोधक स्वतःला समजून घेतात त्यांनी नेमकं काय करायचं हे स्वतःला डिसिप्लिन म्हणून आपण काही ठराव घेणार आहोत. पण तत्पूर्वी आज जी दीड दिवस आपली वैचारिक आपण समजून घेतलेला आहे, आता जर आजचा जर आपण विचार घेतला तर सर्वांचे जर हावभाव बघितले तर सत्र निरंतर चालू असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत आहे. RS यादव सर बोलत होते तेव्हा निरंतर चाललं पाहिजे होतं असं प्रत्येकाला वाटत होतं. पट्टेकर सर जेव्हा बोलत होते तेव्हा वाटत होतं निरंतर असं चाललं पाहिजे. आणि लास्टमध्ये शेलार साहेब जेव्हा बोलत होते अंतिम नावाचा शब्द कोणालाच वाटत नव्हता, चलने तो हम सुनते रहते है. म्हणजे विचार करा की प्रत्येकजण अतिशय एकाग्रतेने हे सर्व ग्रहण करत आहे. परंतु हे एकाच ठिकाणी एकाच दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये संपन्न होणार नाही, हे सर्व समजून घेता येणार नाही. म्हणून ज्यांना वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण सत्यशोधकाचं युनिट उभं करावं, सत्यशोधकाचं युनिट उभं करावं आणि अशा छोट्या छोट्या 5, 25, 50, 100 लोकांना एकत्र करून आपल्या परिसरामध्ये असे कार्यक्रम घेता येतील. आणि जे काही आज तुम्हाला वक्ते पसंत झाले की नाही यांचं लेक्चर आपण ठेवलं पाहिजे, नाही त्यांचं लेक्चर आपण ठेवलं पाहिजे, नाही त्यांचं लेक्चर आपण ठेवलं पाहिजे, असं तुम्हाला ज्यांना वाटतं त्यांना तुम्ही निमंत्रित करा. ते आपला वेळ जे काही असेल त्यांची ड्युटी त्यांचा वेळ सांभाळून ते नक्कीच वेळ देतील आणि तुमचा शनिवार रविवार जो कोणी तुम्ही निश्चित करणार आणि हे प्रबोधनाचं कार्य निरंतर सुरू करावे. हो काय हो तर आपण निश्चित करावं असं मला वाटते. आणि त्याच्यानंतर खैरनार सरांना विनंती करतो की त्यांनी या मंचावर यावं आणि समारोपामध्ये 2 शब्द मांडून पुढचं ठराव वाचन घ्यावं. खैरनार सर. माननीय विश्वासराव पाटील यांच्याकडे प्राध्यापक विश्वासराव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. सत्यशोधक समाज संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने जमलेल्या सत्यशोधक कार्यकर्ते असलेल्या बंधूंनो आणि भगिनींनो, वेळेचं भान ठेवत दोघं म्हणजे ठराव वाचन आणि समारोप आपण एकत्र करत आहोत. सत्यशोधक समाज संघ, आता मगाशी आमचे जे सचिव आहेत त्यांनी माहिती दिलीच, 2023मध्ये आमच्या सत्यशोधक समाज संघाचं आम्ही अधिकृत रजिस्ट्रेशन केलं. सांगताना एक असा गर्व वाटतो की सत्यशोधक समाज संघाचे हे जे कार्यकारिणी सदस्य आहेत हे प्रत्येक व्यक्ती याने जवळजवळ 25, 20 वर्ष या चळवळींमध्ये घातलेलं आहे. एवढंच नव्हे तर आमच्यामध्ये काही जे आहे ते कॅडर देखील आहेत. आम्ही जेवढे चिंतन करतो की सत्यशोधक समाज संघ 1873 पासून निर्माण झाला, तदनंतर आपण जर विचार केला की रयत शिक्षण संस्था देखील सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून निर्माण झालेली होती. म्हणजे आमचे जे महामानव होते की ज्यांनी सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून या ठिकाणी क्रांती करून दाखवली, पण तरी प्रतिक्रांती का होते याचं विश्लेषण करून आपण वाटचाल केली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना बऱ्याच बाबी लक्षात आल्यात. झालेल्या चुका काय आहेत, त्या चुका पुन्हा कशा होणार नाहीत याच्या दृष्टिकोनातून देखील विश्लेषण झालं. आता ज्या संघटना फुटतात त्या का फुटतात, मतभेद का निर्माण होतात याच्या बाबतीत देखील विश्लेषण झालं. कारण की संघटनेचा जो प्रमुख असतो, मी थोडंसं फक्त सांगणार आहे आणि लगेच आपल्या मेन विषयाला सुरुवात करणार आहोत. संघटना का फुटतात, कारण की संघटनेचा जो प्रमुख असतो तो दीर्घकाळ जर एकच व्यक्ती राहिली तर त्याला अहंकार येतो. हा दोष आम्ही शोधून काढला आणि ज्यावेळी संघटना निर्माण केली गेली त्याच वेळेस ठरवण्यात आलं की संघटनेचा जो प्रमुख राहील तो फक्त 5 वर्ष राहील. अध्यक्षपदावर तो 5 वर्ष राहील, म्हणजे तो बाजूला होईल असं नाही, पण तो 5 वर्षानंतर जे संघटनेचे जे कार्यकारिणी सदस्य आहेत यांच्यानंतर दुसरी व्यक्ती होईल आणि त्यांच्याकडे जबाबदारी स्वीकारली जाईल. एवढंच नव्हे तर संघटनेमध्ये कार्यरत असताना जिल्हास्तरीय तालुकास्तरीय यांना देखील केंद्रीय कार्यकारिणीमध्ये सर्वांच्या संमतीने स्थान देण्यात येईल. असं नाही की CCC मेंबर आहे म्हणजे फायनल झालं. आता हे जे अधिवेशन या ठिकाणी होत आहे, या अधिवेशनाच्या ठिकाणी कोणी किती मेहनत घेतली, अधिवेशनाच्या ठिकाणी उपस्थिती किती आहे
याची इत्थंभूत नोंद आमच्या अध्यक्षांच्या याच्या माध्यमातून या ठिकाणी केली गेलेली आहे. आणि हे आमच्या संघटनेचं एक ध्येयच आहे की ज्याने कोणी आमच्यासाठी सत्यशोधक समाज संघासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, आपलं समर्पण दिलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीची नोंद झाली पाहिजे. अन्यथा कष्ट करणारे कष्ट करतात आणि नको ती माणसं श्रेय उचलून बाजूला होतात. या ठिकाणी तसं चालणार नाही. सत्यशोधक समाज संघामध्ये जर कार्यकारिणीच्या कोणत्याही सदस्याने जर काही केलं तर त्याला बाजूला करण्याची हिंमत केंद्रीय कार्यकारिणीमध्ये आहे. त्याच पद्धतीने आमचे जे दोन आता यापूर्वीच आमचे काही सदस्यांना देखील बाजूला करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जर उद्या विश्वास पाटील चूक असेल, झालटे चूक असेल, त्यावेळेस भावनिक न होता त्यांना देखील बाजूला करण्याची ताकद या संघटनेमध्ये आहे. पण ती त्याच्यासाठी तुमचं आमचं सर्वांचं जे सत्यशोधक समाज संघ पुढे नेऊ इच्छितात अशा आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करायचं आहे. इथे मोनोपॉली कुणाचीही चालणार नाही हे मी जाहीर मंचावरून सांगतोय. तर सांगण्याचा हेतू एकच आहे की या ठिकाणी आपण आता काही ठराव घेणार आहोत आणि या ठरावाचं वाचन आहे. आम्हाला हे सुद्धा माहीत आहे की काही असं म्हणतात की ठराव जे दिले जातात शासनाला त्या ठरावांची काही अर्थ नसतो. हां बरं, या ठिकाणी मी त्यांना आता हे जे समारोपीय सत्र आहे या समारोपीय सत्राच्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या सत्यशोधक समाज संघाचे जे प्रथम अध्यक्ष आहेत, जे संस्थापक अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना म्हणतो, ते अरविंद खैरनार सर यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. तदनंतर सत्यशोधक समाज संघाची प्रस्तावना करण्यासाठी आपले सुरेश झालटे जे सचिव म्हणून आहेत, या सचिव सुरेश झालटे यांचं देखील योगदान आहे. त्यांना देखील मी या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की सत्यशोधक समाज संघाची काही भूमिका निर्माण करण्यामागचा हेतू उद्देश या बाबतीत आमचे सुरेश झालटे या ठिकाणी प्रस्तावनापर बोलतील अशी मी त्यांना विनंती. ते अध्यक्ष समारोप. दिवसभराचं सेशन आपण ऐकलं, याच्यातनं मुद्दे तुम्हाला क्लिअर झाले असतील. मी वेळ न दडवता डायरेक्ट बोलत आहोत. सत्यशोधक स्थापनेमागे एक गोष्ट नक्की आली, एकच गोष्ट अशी समोर आली की आम्ही कुठे अटकलेले आहोत. तर लक्षात एकच गोष्ट आली की आम्ही कल्चरली अटकलेले आहोत. जेव्हा छत्रपती शिवरायांकडे जर बघितलं तर त्यांनी दुसरा राज्याभिषेक केला हे डोळ्यासमोर येते. फुलेंना जर बघितलं तर जेव्हा चळवळ चालवत अंतिम टप्पा येतो, त्या अंतिम टप्प्यामध्ये 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना करतात. आणि तिसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जर बघितले तर 56मध्ये धम्म घेतात. या तीन गोष्टी जर समोर घेतल्या तर काय चित्र उभं राहते? चित्र हेच उभं राहते की महापुरुषांनी चळवळ चालवली, आम्हाला नको असणाऱ्या गोष्टी आम्हाला प्राप्त करून दिल्या. शिक्षण नव्हते, शिक्षण मिळालं. नोकरी नव्हती, नोकरी मिळालं. प्रतिनिधित्व नव्हते, प्रतिनिधित्व मिळालं. पण शेवटी काय होते? हे पुन्हा प्रतिगामीमध्ये गुलामीमध्ये का रूपांतर होते? आज का आम्हाला असं वाटू लागलं की त्या लोकांची सत्ता प्रबळ झालेली आहे आणि आता ते दड चेंज करत आहेत? असं का वाटतंय? आता बघा, मी भाषाशास्त्रामध्ये दड शब्द वापरला, आय माय ओन लँग्वेज असो. तर मला असं म्हणायचं आहे की हा जो कल्चरल लॅकून होता याला समजलं पाहिजे, जे आमच्या महापुरुषांनी ओळखलं. महापुरुषांनंतर 60 वर्ष चळवळी चालल्यात, परंतु कल्चरलीकडे लक्ष गेलंच नाही. त्याच लोकांनी सरळ आमच्या कल्चरवर ताबा मिळवला आणि कल्चराच्या माध्यमातून आमची लोक आमची न राहता त्यांची बनलेली आहेत, आमची न राहता त्यांची बनलेली आहेत. म्हणून या मुद्द्याला समोर ठेवून हा कल्चरल पॅटर्न राबवला गेला पाहिजे. हा सत्यशोधक समाजाच्या भूमिकेचा मागचा उद्देश आला. आणि मग सत्यशोधक विधिकर्ते जसं फुलेंनी त्या काळी निर्माण केले होते, बडोदाचे जे संस्थानिक होते त्या ठिकाणी विधिकर्त्याचं भारतातलं पहिलं प्रशिक्षण झालं होतं. त्याच पद्धतीचं प्रशिक्षण पुन्हा सुरू करावं. ऑलरेडी बघा, सत्यशोधक समाज संघ कोणालाही सत्यशोधक सर्टिफिकेट वाटत नाही आहे. सत्यशोधक समाज स्थापनेपूर्वी अनेक लोक सत्यशोधक आहेत, सत्यशोधकाचं कार्य करत आहेत आणि सत्यशोधक विधीसुद्धा करत आहेत. परंतु याला महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एकरूप येऊन असा सत्यशोधक स्पष्ट दिसला पाहिजे होता. जसा जेधे आणि जवळकरांच्या टायमाला सत्यशोधक महाराष्ट्रात दिसत होता तसा दिसला पाहिजे. यासाठी सत्यशोधक समाज संघाचा आटोकाट प्रयत्न म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सत्यशोधक म्हणून स्वतःला म्हणून घेत असाल तर तुम्ही सर्व एकत्र या. तुम्हाला तुमच्याच प्रांतामध्ये काम करायचं आहे, मी माझ्याच प्रांतामध्ये काम करणार आहे. नगरची लोक नगरमध्येच काम करतील, छत्रपती संभाजीनगरचे लोक इथेच काम करतील. पण सर्व ठिकाणी जर कोकणातले लोक असतील, दत्ताजीराव जाधव साताऱ्यावर नाहीत, ते साताऱ्यामध्येच काम करतील. परभणीचे लोक आहेत, जो तो जिथे तिथे काम करणारे. असं जर जिल्ह्यावाईज जर सत्यशोधकाचं काम उभं राहिलं तर गॅरंटीनं तुम्हाला सांगतो की हा महाराष्ट्र पुन्हा काय होईल? सत्यशोधक होईल. जेव्हा सत्यशोधक होणार तेव्हा मूळ कल्चर आपले असणार आहे. जेव्हा सत्यशोधक होणार तेव्हा भाषा सुद्धा आपली असणार आहे.
पहिले शर्त हे की आम्ही सत्यशोधक होणं गरजेचं आहे आणि कल्चरली झालं पाहिजे. आमच्या घरातले विधी हे सत्यशोधक पद्धतीनं झालं पाहिजे. पण कधी कधी असं म्हणणार तर आम्ही तर लिंगायत, मग तुम्ही आम्हाला सत्यशोधकाची सक्ती करणार का? आम्ही तर बौद्ध आहोत, आम्हाला काय तुम्ही सत्यशोधकाची सक्ती करणार का? बिलकुल असं नाही आहे, बिलकुल असं नाही आहे. सांगायचा भावार्थ असा आहे की वैदिकला वगळून जे जे कोणतं होत असेल ते ते सत्यशोधक समजावे. वैदिकला वगळून जे जे कोणी ज्या ज्या पद्धतीने करत असेल ते ते सत्यशोधक समजावे. जरुरी नाही की तुम्ही सत्यशोधकाचा टॅग लावावा आणि मग करावं, आवश्यकता नाही. म्हणून एका बाजूने जर बघितलं तर लिंगायत असो, शीख असो, वारकरी असो, हे सर्व काही काय आहेत जे प्रॉपरपणे फॉलोअप करत असतील ते खऱ्या अर्थानं सत्यशोधक आहे. परंतु अलीकडे आता काय होत आहे, अलीकडे काय होतं आहे, त्यांचंही ब्राह्मणीकरण होत आहे असा एक शब्द धर्मकीर्ती महाराज बोलून गेलेत. याचं एकच उदाहरण देतो तुम्हाला. याचं मुख्य कारण असं आहे की ब्राह्मण नेहमी नेहमी कर्मकांड का आणतात, नेहमी नेहमी कर्मकांड का उभं करतात. सांगितलं पट्टेकर सरांनी, कारण त्यांचं मूळ जे आहे ते वेदामध्ये, आणि वेदामध्ये लिहिलेलं आहे की कर्मकांडशिवाय मोक्षप्राप्ती नाही. हे एक झालं. परंतु मला असं म्हणावं असं वाटते की दोन जगणे आहेत. आम्ही जे जगतो ते शेतीवर जगतो आणि जे जगतात ना ते कल्चरवर जगतात. जे लोक कल्चरवर जगतात ना त्याच्यामुळे त्यांना नेहमी नेहमी कर्मकांड उभा करावं लागतात. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, वैदिकांच्या रोजगारावर लक्ष द्या. ते कल्चरवर जगतात. ज्या दिवशी ते कल्चरवर जगणं सोडून देतील ना त्या दिवशीच कर्मकांड बंद होऊन जाणार आहे. आम्हाला का वाटत नाही आम्ही कर्मकांड करावं? आमच्या शेतकऱ्यांना वाटतं का कोणाला एखादी चढवर आता ही सत्यशोधक उभी राहिले, अशा अनेक संघटना आहेत, वाटतं का कोणाला की आपण कर्मकांड उभं करावं? बिलकुल आपला मूळ पाया नाहीच येतो. पण कर्मकांड उभं करावं त्यांना नेहमी वाटत असते, कारण त्यांचं जगणं, त्यांची रोजीरोटी, त्यांचा उद्योग हा कशावर आहे? कल्चरवर आहे. कल्चरवर जगणं आहे आणि आमचं जगणं शेतीवर आहे. ज्या दिवशी हे कल्चरवर जगणं बाजूला करतील त्या दिवशी हे कर्मकांड बंद होऊन जाणार आहेत. एक लक्षात घ्या. म्हणून यांच्या रोजगाराच्या दिशेनं करावं लागेल. ते कसे लक्ष देतात तुमच्याकडे माहीत आहे की यांच्या नोकऱ्या खतम करा, यांना 15,000च्या नोकऱ्यावर आणा, यांना काय करा? वित्त विनाश शूद्र घातले, पैशांचा कम करा. आम्ही त्यांचे रोजगारच बंद करत नाही. आम्ही त्यांच्या रोजगारावर लक्ष देत नाही की हे कर्मकांड आमच्या घरात कसं घालतात. परंतु काय करतात? ते अभिलाषा दाखवतात की तुम्ही असं केल्याने असं होणार आहे, तसं केल्याने तसं होणार आहे. ह्या सर्व गोष्टीसाठी सत्यशोधक पुनर्जीवित करणं गरजेचं आहे. मग बौद्ध धर्म जर या देशामध्ये वाढत असेल तर तोही सत्यशोधक आहे. शिवधर्म जर वाढत असेल तोही सत्यशोधकच आहे. लिंगायत धर्म वाढत असेल तोही सत्यशोधक आहे. काय मांडलं यादव सरांनी? सर्वांचा सार काय आहे? सत्य आहे. म्हणजे हे सर्व जर वाढत असेल आणि टप्प्याटप्प्यानं जरी वाढत असेल तरी हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे काही राज्य ते त्या पद्धतीने जर प्युअरली लिंगायतांनी वैदिक ना करून प्युअर लिंगायत झाले तर काय होणार? वैदिक समाप्त होणार आहे. शिखांमधलं वैदिक नाकारून ते घ्या. महानुभाव पंथामध्ये वैदिक नाकारा, प्युअर चक्रधर स्वामींचा विचार प्रखरपणे तुमच्या आचरणामध्ये येऊ द्या. काय होणार आहे? तर या पद्धतीने प्रकरणानं असं जर झालं तर मी असं म्हणतो की ज्याची संस्कृती असते त्याचं राज्य देखील असते. काय होते माहिती आहे? आज आम्ही काय म्हणाले सर? म्हणाले काय सर? की आम्ही इकडे जय सत्यशोधक, जय ज्योती, जय क्रांती करतो आणि मात्र इकडे त्यांचीच संस्कृती वापरतो. त्यांच्यामुळे त्यांचा विजय होतो आणि त्यांना आपल्या लोकांना संस्कृतीमध्ये जोडणं सुद्धा सोपं जाते. म्हणून आपला हा जो मुद्दा आहे सत्यशोधक समाज संघाचा, या सर्व गोष्टी आहेत आणि अजून बऱ्याच भूमिका आहेत. त्याच्यापैकी एक भूमिका मी तुमच्यासमोर मांडली. म्हणून सत्यशोधक कार्यकर्त्यांनी जे कोणी आज सत्यशोधक होऊ इच्छितात, सत्यशोधक आहेत आणि सत्यशोधकाचं परिवारामध्ये सहभागी होऊ शकतात, त्या सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विधी करण्यासाठी आणि त्याचं आचरण करण्यासाठी प्रयत्न करावा, असं माझं मत आहे. इथे थांबतो. धन्यवाद. या समारोपीय प्रसंगी स्वागताध्यक्ष माननीय वैद्यनाथ गडलिंग असतील, त्यांनी कृपया मंचावर यावं. स्वागत समितीचे प्रमुख संगीता खोबरे असतील, कृपया त्यांनी मंचावर यावं. त्याच पद्धतीने मुख्य संयोजक अनिल थोरात यांनी देखील मंचावर यावं आणि कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष मेहर यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. हे शेवटच्या समारोपीय प्रसंगी मी विनंती करणार आहे की फक्त 15 ते 20 मिनटं फक्त थांबा अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण सत्यशोधक केलं ना. स्वागत समितीचे प्रमुख माननीय संगीता खोबरे मॅडम असतील तर त्यांनी देखील मंचावर यावं. मायबाप हो, सत्यशोधक आणि सत्ताशोधक याच्यामध्ये फरक आहे. सत्यशोधक माणसं सत्ताशोधक झालीत म्हणूनच हे घोळ आहे. आम्हाला सत्यशोधक हा सत्यशोधकच असला पाहिजे. तो सत्ताशोधक होता कामा नये. सत्ताशोधक जरूर व्हा, परंतु सत्यशोधक मात्र सोडू नका. अन्य होतं काय? सत्ताशोधक हा सत्ताशोधक होऊन जातो आणि तो सत्यशोधक सोडून देतो. हा इतिहास आहे. तर या ठिकाणी आता प्रस्ताविक देखील झालेलं आहे. मी या ठराव वाचून घ्यायचं ना. हां, या ठिकाणी ठराव आता आपण शेवट घेणार आहोत, कारण की शेड्यूलमध्ये आपण ठराव वाचून आधी घेतलेलं होतं.
तर मी या ठिकाणी आपल्या सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष माननीय अरविंद खैरनार यांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. जय सत्यशोधक. अनिल थोरात सर कुठे आहेत? स्टेजवर यावं. संगीताताई खोबरे कुठे आहेत? आत्ता होते मगाशी. आता काय संगीताताई खोबरे कुठे? त्यांना फोन करून बोलवून घ्या. आलं का? इकडे बसा. बघा, हा काय आता भाषणाचा कार्यक्रम नाही आहे, समारोपाचा विषय आहे. नेमकं आपण वर्षभर काय केलं आणि आता आपण काय करणार आहोत. तर मुद्दामच ठराव वाचनाचं आपलं शेड्यूलमध्ये आधी होतं, परंतु मग चर्चा इकडे वरती या. चर्चा केल्याच्या नंतर आपण ठरवलं की ठराव आपण नंतर घ्यायला पाहिजे. समारोपामध्ये काही गोष्टी आपल्या चर्चेच्या मंथनामध्ये येतील, त्यानंतर आपलं ते ठराव पारित होण्याची प्रक्रिया होणार आहे. तर हे अधिवेशन होत असताना पहिली गोष्ट, आपण गेल्या 1.5 वर्षापासून या अधिवेशनाची तयारी करत होतो. हे काय लगेच एका 8 दिवसात ठरलं, महिन्यामध्ये ठरलं आणि काय अधिवेशन झालेलं अशातली काही गोष्ट नाही आहे. तर हे गेल्या 1.5 वर्षापासून जेव्हा आपण ठरवलं की आपल्याला अधिवेशन घ्यायचं आहे, त्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण त्यासाठी बरेचसे छोटे मोठे आपण कार्यक्रम घेतले. आणि त्यानंतर जो काही हॉल या ठिकाणी नाट्यगृह भरलेलं तुम्हाला दिसलेलं असेल आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, ते 1.5 वर्ष आधी प्लॅनिंग केलेलं होतं. 1.5 वर्ष आधी प्लॅनिंग केल्यावरती हॉल भरत असतो, हे सुद्धा तुम्हाला मला सांगावं लागेल. आपण नगरच्या अधिवेशनातच त्या ठिकाणी ठराव घेतला होता की पुढच्या वर्षाचं अधिवेशन हे संभाजीनगरला होणार आहे. मग ठराव घेतल्यानंतर काय 10 महिने झोपून नाही चालणार. तो ठराव घेतला आहे, बघू त्याच्या आधीच काम करावं लागणार आहे. कारण की प्रॉब्लेम काय बहुजन समाजाचा, जेव्हा तारीख जवळ येते ना तेव्हा त्याच्या अंगाला काटे येतात. तर अंगाला काटा येण्याचा प्रकार झाला का त्याला BP वाढतो, आणि BP वाढले का आजार होतो, आणि आजार होलं का मग काय सांगतो आता काय कार्यक्रम घेऊ शकत नाही आहे, थोडं महिनाभर पुढं टाकला जरा. तर हा जो कार्यक्रम आहे ना हा आपल्याला बंद करायचा, म्हणून सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला डिसिप्लिन आपल्याला करावं लागेल. पुढच्या वर्षाचं अधिवेशन आपल्याला पुण्याला घ्यायचं आहे. पुण्याला यासाठी घ्यायचं आहे की राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं 200वी जयंती वर्ष आहे. तर ते 2026 जे आहे 26-27, तर आपल्याला ते पुण्याला घ्यायचं आहे. आणि ते 200वी जयंती असल्यामुळे आपलं प्लॅनिंग आहे की किमान आपण 200 गावातले लोक त्या कार्यक्रमाला कसं आणू शकू यासाठी प्लॅनिंग करायचं. नुसतं तिथं आम्ही वेगळे ड्रेस घालून गेलो, कोड घालून गेलो, यासाठीचा कार्यक्रम करायचा नहीं है. अपने साथ काम करना है बॉस, तो काम करना पड़ेगा. शाइनिंग इंडिया चलने वाला नहीं है. शाइनिंग को बाजू में रखते आपण काम करने वाले को आपण सलाम क्या माफी मागू, त्याचं काही करू आपण, काही अडचण नाही. कामाला सलाम करावा लागेल. म्हणूनच ते फोटो लावले तो यांचे महापुरुषांचे फोटो लावले, आचरणात नाही आणलं, काय कामाचं. तर पुढचं वर्षाचं पुण्याला होणार आहे. त्याच्या पुढच्या वर्षाचं 2027चं महाडला होणार आहे. महाडला यासाठी होणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाड 14 तयाचं जे आंदोलन आहे त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि महात्मा फुलेंचा एकमात्र शिष्य आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. ज्याच्या जोक्यात जात आहे त्याने ते जात सांभाळावी, पण आम्ही विचार सांभाळणारे लोक आहोत. तर हे जे आपलं अधिवेशन आहे, या अधिवेशनाचे उद्घाटक कोरणेश्वर अप्पा होते. स्वागत अध्यक्ष वैजनाथ गडलिंग सरांच्या मागं लागलो, त्यांना ढकललं थोडंसं पुढं, चला म्हटलं वा तयार झालेत ते, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मग अमरजित राजे बारगड सरांचा प्रॉब्लेम मला काल वाचून दाखवला, त्यांचा संदेश. नाना पण काल आलेले होते, रेणुकाताई कड, म्हणजे अशी बरीचशी मंडळी जे आपल्याला ज्यांनी होकार दिलेला होता सर्व आले. फक्त वैशालीता डोळसांचा ऐनवेळी कार्यक्रम आल्यामुळे त्यांनी सांगितलं की मला थोडी माफ करा, म्हणून ते झालं. बाकीचे आपले सर्क्युलेशनमध्ये जे जे काही सत्र होते, सत्राला जे जे काही संवादक करणार होते, आपण वक्ता शब्द बंद केलेला आहे वापरणं. वक्ता म्हणजे वक्तव्य करणारा, मग तो वक्तव्य काही करू शकतो, म्हणून वक्ता शब्द बोगस आहे, चुकीचा आहे. संवादक किंवा संबोधन, सम्यक बोधन करणारा. तर सम्यकचा अर्थ ज्यांना माहीत त्याने समजून घ्यावं काय आहे ते. तर ह्या गोष्टी आहेत, शब्द खूप महत्त्वाचे असतात, आपल्याला त्या पद्धतीने जावं लागेल.
तर हे आपले जवळपास आज सर्व सेशन झालेले आहेत समारोपामध्ये जात असताना. खास करून या अधिवेशनामध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली ते संभाजीनगरमध्ये भाऊसाहेब जाधव सर, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आहे, पण ते कधी असं दाखवत नाही की मी उपजिल्हाधिकारी म्हणून आहे आणि मी खूप हाय प्रोफाईल आहे. ते एकदम कायम ग्राउंडमध्ये असतात आणि मला खूप चिडचिड झालं तर मी त्यांच्याकडे खूप चिडत असतो मी, पण ते मला कधीच उलटून बोललेले नाही, मी खरं सांगतो तुम्हाला. त्यानंतर संपतराव शिंदे सर, आता नव्याने जे बिगिनिंग आहे त्यांची, रिटायर्ड झाले आणि त्यांना सामील केलेले, आता आपण रिटायर्ड ACP आहेत. संजय गादीकर सर आपलं क्लास 1 अधिकारी आहेत, पण ते पण आपल्यासोबत, त्यांना पण माझा अनुभव आला, पण त्यांना माहिती ते काय श्रीराम साहेबांच्या तालमीत तयार झाले, त्यांना माहिती राग महत्त्वाचा नाही, एक काम महत्त्वाचं आहे, तर ते पण आहेत. डॉक्टर जनार्दन पिंपळे सर या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. इंजिनियर कल्याण रंधे सर, ते MECBला होते, त्यांच्या अंडर किमान 500 लोक होते, पण ते आता त्यांच्यावर माझं सुरूच राहतं, कारण काम होण्यासाठी आपला हे आहे, वैयक्तिक काय आपला इंटेन्शन नाही आहे त्या ठिकाणी. नंतर प्राध्यापक बाळासाहेब खेडकर सर, डॉक्टर बाळासाहेब बनसोडे या ठिकाणी, त्यांचं आता प्रमोशन पण झालं कालच्या दिवशी, अभिनंदन त्यांचं. इंजिनियर शंकरराव शिंचाने सर, त्यांनाही आपण आता इनकमिंग करून घेतलं. इंजिनियर बाबा राऊत, अभिजित सूर्यवंशी, उमेश उबाळेंना मी खूप बोलत असतो, पण ते ऐकून घेतात, त्यांना माहिती मी कमी वेळ देतो, पण मला वाटतं की आज न उद्या वेळ देतील, म्हणून आपल्याला ठीक आहे, कारण आपल्या टीममध्ये एकदम माणसं येत नाही, आलेले माणसं गमवायचे नसतं, म्हणून त्यांना थोडं मोटिवेट करून आपण आणण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर साईनाथ जाधव पडेगावचे जे आहेत ते थोडंसं मागं त्यांच्या अडचणी होत्या, पण नंतर त्यांनी पुन्हा एकदा भरारी घेतली आणि यावेळेस त्यांनी फील्ड वर्क पण केलेलं आहे. नंतर सुभाष गांगुर्डे सर, की जे माझ्या गावाकडचेच आहेत, माझ्या गावाकडचे काही 4-5-8 जण आहेत, त्यांच्यामधले ते आहेत, तर ते पण त्यांची म्हणजे रिटायर्ड आहेत, त्यांना आजारही आहे, पण ते करत असतानासुद्धा मी त्यांना जर आवर्जून सांगितलं यावेळेला यायचं आहे, पंक्च्युअल व्यक्ती आहेत ते, कधी आपल्या याला त्यांचं कुटुंब पूर्ण म्हणजे कोणती रॅली असेल काय असेल त्यांचा मुलगा तो येणार आणि ते सगळं रॅलीसाठीचं काय सगळं ते करत असतात, ते चांगलं ते आहे. धन्यकुमार टिळक सर आहेत, नासिर पाचू शेख, जयप्रकाश चित्रे, रामेश्वर काळे तर माझ्या डिपार्टमेंटला माझ्याकडे चालक म्हणून आहे, पण मी त्याला चालक जर येतं मित्राप्रमाणे त्याच्याकडे नाही करून, मला म्हणजे माझा सारथीच येतो, मी जेव्हा कुठं बाहेरगावी जातो तोच असतो. तर अभय टाकसाळ आहेत, विजय वानखेडे, राजू खोबरे सर नवीन जॉईनिंग आहे, केशव सूर्यवंशी, गणेश धनवई, दिनेश बच्चाव सर न्यू कमिंग आहे, कपिल बायपराग तर कालपासून काम करतच होता, दिनेश मिटकर आहे, भाऊसाहेब खैरनार नवीन जॉईनिंग आहे. तर अशा पद्धतीने आणि स्वागत समितीमध्ये संगीताताई खोबरे, विमल खेडकर मॅडम, गीता गवळी मॅडम, कुंदा धुळे मॅडम, मनीषा पूर्ण मॅडम, अनिता देवतकर ताई, सुरेखा राऊत, चंद्रकला पाथरे, संध्या जाधव, निकिता जाधव, शशिकला खोबरे आजी, शीतल राठोड मॅडम, पूजा सूर्यवंशी मॅडम आल्याने वाटतं त्या आज, अर्चना खैरनार तर आता माझी बायको आहे, पण ती माझ्या बायकोपेक्षा ती एक कार्यकर्ता म्हणून सर्वांसमोर असं सगळ्यांना माहिती असेल. ज्योती तांबे, अक्षता तांबे, विद्या सोनवणे मॅडमांनी जे तुम्ही काल रॅलीमध्ये जे फ्लेक्स घेऊन फिरत होतात ना, ते परवाच्या दिवशी रात्री 1:30 वाजेपर्यंत केलेले आहे, महिलांनी रात्री 1:30पर्यंत जागून केलेले आहे. हे अधिवेशन तुम्हाला दिसताना हॉलमध्ये दिसत आहे, याच्या पाठीमागं खूप परिश्रम आहेत, त्याच्या परिश्रमाचं म्हणजे एक चांगलं पुस्तक होऊ शकतं, हे असंच झालेलं नाही. त्यानंतर निलिमा कलासरे मॅडम, श्यामल गांगुर्डे मॅडम, शुभाली खोबरे, हे सगळे जे आहेत ना घरातले वेल सेटल्ड लोक भरपूर आहे याच्यामध्ये, परंतु यांना मी मागं लागून इतर उंबरठ्यांवर पाठवलेलं आहे आणि ते गेलेत, सुवर्णा मैन, संगीता मैन आणि प्रतीक्षा पांडव. तर अशा पद्धतीने इथली जी मंडळी आहे. त्यानंतर प्रदर्शन समितीसाठी मयूर सरांच्या खूप मागं लागलो, मग त्या पद्धतीने मग संजय जाधव सर, कैलास जिने सर, अनुराधा सुरळकर मॅडम, वसंत जोगदंड सर आणि खूप अहोरात्र परिश्रम करून प्रभाकर गायकवाड सरांनी, सुधाकर शिलासरावांनी जबाबदारी त्यांच्यावर दिली होती स्मरणिकेची, जे स्मरणिकेचं बुक दिसत आहे आपल्याला, तर त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली, रात्री जागलेलो त्यावेळेस झालेली ती, कारण कोणते काय तयार होतं ना त्यामागं लय कष्ट राहतं हो. महादेव डांबरे सर 70च्या वयातला आहे, पण एकदम तरुण व्यक्तिमत्व आहे महादेव डांबरे सर. ते मला म्हणता मी रिटायर्ड आहे, पण मी 24/7 अवेलेबल आहे आणि ते मदत त्यांनी केली. संकेत राठोड माझ्याकडं मी ज्या याच्यावर काम करतो त्याच पोस्टवरती आहे, पण मी त्याला तयार केलं आणि खूप त्याने जाहिरातीचं सगळं काम असेल सगळ्यांपर्यंत करून घेणं सगळ्या पद्धतीने संकेत राठोड सरांनी ते काम करून घेतलेलं आहे. सुधाकर निसर्गत जरी DTPचं काम करतो तरी पण तो आपल्यासोबतच कार्यकर्ते टाईप आहे. नंतर बाहेरगावची पण मंडळी, दत्ताजीराव जाधव आहेत, त्यानंतर गजानन लोंढे सर आहेत, रमेश वराडेंचं तर शिक्षण मला माहीत नाही, ते कदाचित 10वी-12वी काहीतरी असेल, पण रमेश वराडे गाव टाकळी ना, तर कार्यकर्ता कसा असावा
हे सगळ्यांनी रमेश वराडेंकरनं शिकलं पाहिजे. दीड वर्षामध्ये रमेश भाऊने किमान त्याच्या गावामध्ये 20 विधी सत्यशोधक पद्धतीने केलेलं आहे. एवढा रेकॉर्ड माझ्या आयुष्यामध्ये मी बघितला नाही. त्यांना मी म्हटलं दुपारी तुम्ही कुठं होते म्हटलं, त्यांना खोटं वाटतं. त्यानंतर बालूभाऊ माळी आहेत, महेंद्र जालगावकर सर आले नाहीत. रिंपल जाधव ताईंनी तर रिंपल जाधवांनी काल भाषण पण केलं, पण त्यांनी स्वतः फंडिंग पण इकट्ठा केलं. अशोक मंडलिक सर आहेत, अनिल बोरसे आहेत. अनिल बोरसे पण न्यू कमिंग आहेत, पण प्रयत्न चांगला करताय. कैलास जाधव आहेत. कैलास जाधव सरांच्या तर आजोबांच्या पासून त्यांच्या घरामध्ये सत्यशोधक पद्धतीने विधी करण्याची त्या ठिकाणी परंपरा आहे. त्यानंतर विजय शिरसाट सर आलेत का? विजय शिरसाट सर आहेत का? हां, बुलढाण्याचे. त्यांना मी आज पहिल्यांदा पाहिलेलं आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख झाली. गेल्या 2 वर्षापासून आपल्या मुवमेंटला सढळ हाताने ती व्यक्ती मदत करत आहेत. मुवमेंटला खूप लोक मदत करतात, फक्त आपला दृष्टिकोन आणि आपला एम बिलकुल पॉझिटिव्ह असावा, त्याच्यामध्ये स्वार्थ नसावा, लोक मदत करतात. त्यानंतर मोळकर सर आहेत, ज्ञानदेव खराडे सर आहेत, एनाय काळे सर आहेत, तेजस शिंदे वडवणीचे आहेत. खूप एक हाती तंबू जाळ त्यांच्या मागं लागलो मी, मिटिंगा लावा. ठीक आहे, ते होईल ते हळूहळू. नंतर भूषण पाटील सर आहेत धुळ्याचे. त्यानंतर भारत मुंजे सर, विजय लुले सर, संभाजी गदादे, राकेश माळी, संतोष बनकर सर, अमृतराव काळेकर सर ते आले नाहीत, निवेदिता ताठे मॅडम, माधुरी खैरनार आणि अशोक नेवसे सर. काहींचे नाव राहिले तर त्याच्या असं नाही की तुम्ही सोबत नाहीत, असं काय याचा अर्थ नव्हे. प्राथमिक स्वरूपामध्ये काय नाही. जसं आता डॉक्टरांमध्ये अनिल धुळे सर आहेत, धुळे सरांची पूर्ण फॅमिली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. तर मी मुद्दा सांगायचा असा आहे की कोणताही कार्यक्रम ज्या वेळेला होतो ना, तो कार्यक्रम काही एका व्यक्तीचा, मला खूप जणं म्हटले की तुम्ही खूप कार्यक्रमाचं नियोजन चांगलं केलं आहे, ते मी एकट्याने काय होऊ शकत नाही. हे टीमचं वर्क आहे. टीम जेव्हा सोबत राहील तेव्हा जे सगळं होणार आहे. टीमने केल्याच्या नंतरच कोणतीही मुवमेंट, कोणतंही काम फ्लोरिश होतं. म्हणून आणि महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये जर आपण जाऊ, आपलं इंटेन्शन जर पॉझिटिव्ह असेल, आपला वैयक्तिक जर स्वार्थ नसेल, त्याचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी ज्या दिवशी कालपासून बघितलं, रॅली इतकी जबरदस्त होती, म्हणजे मला तरी वाटतं मुवमेंटच्या याद्यांचे सगळे रेकॉर्ड कदाचित संभाजीनगरमध्ये तुटले असावे. महेश सर, असं मला वाटतं. हे सगळं आपलं यश आहे. ठीक आहे, हे मुद्दाम बोललो मी, बोलायला पाहिजे ते, कारण बोलत नसतो आपण. तर आपल्याला जे सत्य समाज संघाचे आपले जे ठराव करायचे आहेत, आपण दरवर्षी ठराव जे शासनाला आपण मागत असतो, शासनाकडं मागणे म्हणजे आम्हाला काही करायचं नाही आहे आणि शासनाने आम्हाला द्यायला पाहिजे, ही जी काय आपली भूमिका आहे ते आपल्याला बंद करायचं आहे. पहिले आम्ही काय करणार आहोत, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी पहिली गोष्ट, काल आणि आजपर्यंत जे काय आपली चर्चा झाली त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला जे लक्षात आली असेल की आस्था पण बोलली आणि प्रतिभा आहिरे मॅडमही बोलल्या की जो मनू नावाचा विषय आहे, मनुस्मृती, तर मनुस्मृती जी आहे, मनुस्मृतीला संदर्भामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आपल्याला आदेश दिला की ह्या मनुस्मृतीचं दहन करा, मनुमत जाळा. म्हणून आपल्याला आता दरवर्षी 25 डिसेंबर ज्यावर्षी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून आपल्याला ती मनुस्मृती जाळायची आहे. काय वाटतं तुम्हाला? तर हे आपल्याला करावं लागेल, ॲक्शन प्लॅन आपल्याला घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला कार्यकर्ता जो घडवायचा आहे, हे करत असताना डायरेक्ट कार्यकर्ते मनुस्मृती जाळणार नाही आहे, कारण इथं जवळपास 90% कार्यकर्ते ओबीसी आहेत. इथं चार्जिंग आहे म्हणून टाळ्या वाजवतील, पब्लिक में गए तो डर जाएंगे. हे डरने का जो प्रोग्राम आहे, यासाठी आपल्याला वर्षभरासाठी समाजामध्ये निरंतर आपल्याला प्रबोधन करावं लागेल. एक नाव राहून गेलं, साळोबा पांडव सरांचं माझ्याकडनं. तर पांडव सरांच्या बद्दल तर मी सांगतो, पांडव सर अशी व्यक्ती आहे की त्यांची जी पत्नी आहे, उजवा हात आणि उजवा पाय पॅरालिसिस आहे, तरी ती व्यक्ती कोणतेही विधी असले काय असेल, पांडव सर गेल्याशिवाय राहत नाही. पॅरालाइज्ड व्यक्ती आहे, पण कार्यकर्ता कसा असावा, मला थोडं भावना हे झालं आहे. ठीक आहे, एनिवे. तर आपल्याला सत्यशोधक समाज संघाचं, कारण आपण म्हणजे सुरुवातीला जो आपला विषय होताच की जे डॉक्टर पट्टेकर सर म्हटले, धर्म म्हणजे काय,
धर्म म्हणजे जो धारणा असते ती धारणा बनवण्याची प्रक्रिया आपल्याला करावी लागणार आहे. तर हे करण्यासाठी आपल्याला दृष्टिकोन याआधी बनावा लागेल. हा दृष्टिकोन बनवत असताना आपल्याला सर्वप्रथम जी लहान लेकरं आहेत वयवर्ष 6 ते वयवर्ष 30 या वयोगटाच्या मुलांना लेकरांना आपल्याला घडवण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. हे जोपर्यंत आपण करणार नाही, आपण उठसूट काय करतो, 40च्या वयोगटाच्या पुढं गेलेल्या लोकांच्या मागं आपण लागतो की ज्यांच्या ऑलरेडी पाट्या एवढ्या भरलेल्या आहेत आणि त्याच्याकडे जाऊन सांगतो आणि म्हणतो तो बदलत नाही. अरे तो कशाला बदलणार आहे? त्याच्यावर ऑलरेडी प्रक्रिया झालेली आहे, संस्कार झालेले आहेत, उसको छोड दो. त्याच्याकडनं फक्त सहयोग घ्या आणि हा सहयोग वयवर्ष 6 ते 30 वयोगटाच्या लेकरांसाठी आपल्याला लावायचा आहे. याचाच परिणाम म्हणून आपण कालच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याच्यातील निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेतले, हे त्यासाठी घेतलेले. हा कार्यक्रम आपल्याला खूप हायफाय करायचा म्हणून नाही. म्हणून मी सर्वांना सांगतो की आपल्याला दरवर्षी निरंतर हे कार्यक्रम प्रत्येक एरियामध्ये तालुक्यामध्ये घ्यावे लागतील. त्यानंतर आपण गरजू विद्यार्थ्यांसाठी महात्मा फुलेंनी पेन्सिल दिल्या, पाट्या दिल्या, हे दिल्या, वाचतो, अन्नछत्र उघडले, ते केले, नुसतं वाचतो. पण आपण चॅरिटी काय करत नाही. आपल्या जर कोण मागायला गेलो, बाबा आपल्याला असं करायचं आहे, लोक म्हणतात अरे पैसे द्यायला लगेच त्यांचं संविधानाचे लाभ घेता पैसे द्यायला नाटक करतात. तर मला एक म्हणायचं आहे, हे जे काही गरजू विद्यार्थी आहेत यांची जबाबदारीसुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे. आपण असं समजूया, जर मला 2 मुलं आहे तर ॲडिशन एक पोरगा मला आलेला आहे, तर त्या मुलाची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटत आहे. आणि हे जर काम आपण जर केलं, येणाऱ्या भारतामध्ये हे एक चांगलं आदर्श उदाहरण होऊ शकतं. कारण की 3 लेकरं राहिले तर आपल्याला पोटाला चिमटा देऊन आपण काम करतोच ना, तर हे आपल्याला करावं लागेल. फुलेंचं नाव घेतल्यानंतर डेडिकेशन शिवाय होणार नाही. त्यानंतर आपल्याला कार्यकर्ता घडवण्यासाठी निरंतर केडर कॅम्पचं आयोजन करायचं आहे. हे अधिवेशन झाल्याच्या नंतर लगेच 20 दिवसामध्ये आपण केडर कॅम्पचं आयोजन करणार आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांना सांगून देतो, प्रत्येक गावाला 1 महिन्याला 1 कार्यक्रम आता ठेवावा लागणार आहे. तुम्हाला वाटलं तर काम करा, नाही वाटलं तर नका करू, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही समजून घेऊ तुमच्याकडे वेळ नाही आहे किंवा काम करायची मानसिकता नाही आहे. कारण की काम व्हायला पाहिजे असं वाटत आहे आणि करायचं नसेल, कार्यक्रम लावायचे नसेल तर कोई चेंज होणेवाला नाही आहे. हा काय कार्यक्रम शोभेचा नाही आहे हे मी तुम्हाला केव्हा सांगू शकतो. मी स्वतः जर लावत असेल तर मला तुम्हाला सांगायचं राईट आहे. पहिले मी वाटलं तुम्ही सांगा संभाजीनगर, आम्ही संभाजीनगरची टीम रेडी आहे, तयार केलेली आहे, पहिले आमच्याकडे लावतो वाटलंच आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. तरी आपल्याला करावं लागेल, निरंतर प्रक्रिया घ्यावी लागेल. नंतर दृष्टिकोन बनवण्यासाठी आपल्याला निरंतर दर रविवारी किंवा शनिवारी आपण एक वार घेतो आहे, त्या ठिकाणी महात्मा फुलेंचं आणि सावित्रीमाईंचं लिहिलेलं जे काही लिटरेचर आहे, वाङ्मय जे आहे, त्याचं निरंतर आपल्याला मीटिंग घ्यायच्या आहेत. दर रविवारी किंवा शनिवारी एकत्र येऊन हे निरंतर जर केलं तर काहीतरी रिझल्ट आपल्याला भविष्यामध्ये त्याच्यामधून येईल. कारण की वाचन होत नाही, काहीतरी दुसरंच कोणाचं वाचत असतं. पहिले त्यांचं मूळ वाचून घेऊ, पहिले फुलं समजून घेऊ, मग पुढं हळूहळू टप्प्यामध्ये जाऊया. हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. कारण कल्टिवेशन ऑफ द माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक सत्यशोधक समाज संघाचं एक केंद्रीय ऑफिस बनवायचं आहे. ते काही आमदार खासदाराकडून पैसे घेऊन बनवायचं नाही आहे. पहिले स्वतःची मानसिकता आपल्याला करावी लागेल. पे बॅक टू सोसायटी. स्वतः पहिले देऊ शकत असाल तर हे काम होणार आहे. स्वतः देणार नसाल, त्यांच्याकडं मागून त्यांचं लेबल लावून घ्यायचं असेल तर ते नको आहे आपल्याला. पहिले आपलं तर बघू काय करू शकतो आपण. तर मी कळकळीची विनंती करतो आहे की आपण स्वतः कार्यकर्त्यांनी या ठिकाणी महिन्याचं म्हणा, 2 महिन्याचं म्हणा, मी तर सांगतो आता ठीक आहे, सगळ्यांना पट्टं नाही पट्टं, माझं तर म्हणणं आहे की महिन्याला किमान आपण प्रत्येकाने 1000 रुपये त्या ठिकाणी आपण टाकूया. 1000 रुपये जर प्रत्येकाने केलं, ठीक आहे, ऐच्छिक होऊ शकते. एखादं प्रेमाने होईल की मी 2000 द्यायला तयार आहे, आनंदच आहे. पण एखादं म्हटलं मी 200 देतो, तेही वेलकम आहे. पण निरंतर आपल्याला करावं लागेल. कारण कार्यालय जर आपण उभं केलं ना तर पुढं काहीतरी दिशा होईल. नुसतं त्यांना शिव्या देऊन त्यांचे कार्यालय त्यांच्याबद्दल विरोधामध्ये बोलायचं त्याच्याने होत नाही. आपण काय करणार आहोत हे सुद्धा आपल्याला बोलावं लागणार आहे, करावं लागणार आहे. तरी असं आपण सगळेजण कराल. या कार्यासाठी, सत्यशोधक समाज संघाच्या या कार्यासाठी आपण सर्वजण साथ सहयोग द्याल अशी आशा मी या ठिकाणी बाळगतो. आणि यानंतर ठरावांचं वाचन होईल. ठरावाच्या मध्ये काय अनुमोदक याचे काय राहणार नाही, कारण आपण ठरवूनच घेतलं आपल्याला करायचं आहे ते. तरी मी या ठिकाणी माननीय भगवान रोकडे, आपलं आहे का आबा आहेत,
आबा नाहीत. तरी मी भगवान रोकडेंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ठरावाचं वाचन करायचं आहे. भगवान रोकडे. महात्मा फुले यांचा सत्यशोधक दृष्टिकोन प्रस्थापित करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाङ्मयाचे सामूहिक वाचन करावे हा ठराव आपण घेत आहोत. हा ठराव घेणे म्हणजे काय की तालुका पातळीला गाव लेवलला जेही काही आपले युनिट आहेत किंवा सत्यशोधक कार्यकर्ते आहेत किंवा असं मी म्हणतो की सत्यशोधक समाज संघाच्याही पहिले तुम्ही सत्यशोधक आहात तरीसुद्धा तुम्ही स्वतःला हे कंपल्सरी करावं असं माझं मत आहे. ठराव नंबर 2, ते करण्यासाठी अभ्यास समूह स्थापन करावेत व या अभ्यास समूहाचा उपक्रम कमीत कमी आठवड्यातून एकदा राबवावा. याचा अर्थ असा आहे की जे काही युनिट असेल, जे काही कार्यकर्ते असतील किंवा जे समविचारी लोक असतील तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात एक ठिकाण असं निश्चित करायचं की त्या ठिकाणी रविवारी तुम्ही कंपल्सरी सोबत आलं पाहिजे. एकामेकाच्या भेटीगाठी होतील आणि त्याच्यातून वाचन, दृष्टिकोन या गोष्टी एकमेकाच्या संवाद साधला जाईल. हा दुसरा ठराव आपल्याला लावून घ्यायचा आहे. नंबर 3चा ठराव आहे की वरील नमूद अभ्यास समूहाचा साप्ताहिक उपक्रम निरंतरपणे सुरू ठेवणे. वरील नमूद अभ्यास समूहाचा साप्ताहिक उपक्रम निरंतरपणे सुरू ठेवावा. अर्थातच दर आठवड्याला आपल्याला हे कंपल्सरी करून घ्यायचं आहे, सवय लावून घ्यायची आहे. आत्ताच आम्ही कोण होतो, विश्वास आबा, आम्ही आणि अजून धर्मकीर्ती महाराज, नितीन सावंत महाराज, आम्ही सोबत येत होतो तिवारी मंगल भवन. तिकडनं सकाळी निघालो, कॉलनीमध्ये निघालो तर असं सांगायला नको पाहिजे त्यांचा हेवासारखा होतो. 3च लोक होती बरं का, झेंडा होता, 3 लोक होती आणि बस अशा पद्धतीने कवायत करत होते. लोक किती? 3. ते 3 लोक एकत्र येऊ शकतात काय? आम्ही आमच्या भागात 2, 3, 4 एकत्र येऊ शकत नाही. लोक येत नाही हो, लोकच जमत नाही हो. अरे 2 या 3 या, ते 3 लोक होते. सकाळी आम्ही बघितलं सर, येता येता कॉलनीमध्ये वेदांत कॉलनी 3 लोक बिलकुल असे कवायत पद्धतीने, झेंडा उभा आहे त्यांचा. मग विचार करा, आम्ही 3-4 तर लोक एकत्र येऊ शकतो. एवढी तर समविचारी लोकांची आमचे कार्यकर्ता म्हणून किंवा स्वतःला सत्यशोधक म्हणून घेतो, एवढी तर पात्रता असेल ना? येस या नो? हे बंद झालं हो सर, लॉक. प्रकारे अभ्यास समूह ठिकठिकाणी स्थापन करावेत. अभ्यास समूह स्थापन म्हणजे करणे काय? आता शेलार साहेबांनी जेवढ्या उच्च लेव्हलचं मांडलं, प्रत्येकच ठिकाणी एवढ्या लेव्हलचं मांडलं जाईल का? कारण अधिवेशनचे विषय हे अधिवेशनचे विषय असतात, कॅडरचे विषय हे कॅडरचे विषय असतात. म्हणून अधिवेशनचा हा एकदम हार्ड विषय तुम्ही एखाद्या ठिकाणी डायरेक्ट घेऊ शकत नाही. याच्यासाठी तुमच्याकडे जे असणारं साहित्य, जे फुलेंचं साहित्य, जे तुम्हाला वाटते त्याचा चॅप्टर काढून वाचणे, या गोष्टी होणं गरजेचे आहे. 5 नंबरचा ठराव आहे, सत्यशोधक समाज संघाच्या कार्यकर्त्यांनी निरंतर अर्थातच दरवर्षी मनुस्मृतीचे दहन करावे. आता सत्यशोधक जर आम्ही म्हणत असाल तर हे आम्हाला हे करून घ्यावं लागणार आहे. आम्हाला हे डिसिप्लिन लावून घ्यावं लागणार आहे, हे करून घ्यावं लागणार आहे. आम्ही जर अशी कोणतीही ॲक्टिव्हिटीज करत नसेल, जसं मी माझ्या प्रस्तावनेमध्ये मी एक शब्द वापरला, उपद्रव मूल्य, तुम्ही साबितच होत नाही आहेत. आपापल्या कटाक्षमध्ये आहोत आणि आपापल्या कटाक्षमध्ये आपण जगत आहोत. या कटाक्षमध्ये जगता जगता 60 वर्षामध्ये सर्व अधिकार संपून गुलामीच्या जवळ पोहोचत आहोत. हे तुमच्या माझ्या डोळ्यासमोर धडधडात दिसत असताना सुद्धा आम्ही एकदम गुपचूप, अतिशय न बोलणारे सज्जन माणसं होऊन गेलेलो आहोत. 6 नंबरचा ठराव आहे, यासाठी समाजाचे जनमत करण्यासाठी वर्षभराचा प्लॅन करावा. जे आता पट्टेकर सरांनी मांडलं की धारण करणारा धारणा निर्माण करावी लागेल. आता सत्यशोधकाची धारणा निर्माण कशी करता येईल? त्यावेळेस आम्ही जोपर्यंत समाजामध्ये प्रोग्राम घेऊन जात नाही, या सर्व गोष्टीची ॲक्टिव्हिटीज करत नाही, तोपर्यंत धारणा बनणार नाही. आणि जोपर्यंत धारणा बनत नाही तोपर्यंत सत्यशोधक समाज रुजणार नाही. मग ही धारणा केवळ सत्यशोधक समाजासाठी लागू होत नाही, हे बौद्ध धर्मियांसाठी सुद्धा लागू होऊ शकते, लिंगायत धर्मांसाठी सुद्धा लागू होऊ शकते, शिव धर्मासाठी सुद्धा लागू होऊ शकते, हे प्रत्येकाला लागू होऊ शकते. परंतु ॲक्टिव्हिटीज म्हणून सत्यशोधकाच्या माध्यमातून आपण याकडे जात आहोत. 7 नंबरचा ठराव आहे की मनुस्मृतीचे दहन करताना खास करून महिलांची भूमिका महत्त्वाची असावी. आता महिलांची भूमिका फार महत्त्वाची आहे, परंतु आता महिलांचं सेशनसुद्धा झालं. परंतु एक गोष्ट निदर्शनात माझी अशी आली, या ठरावाच्या निमित्ताने तुमच्यासमोर ती निदर्शनास आणून देतो. आता एक जण म्हणाले होते आपले कार्यकर्ते की सर्व काही बरोबर आहे हो सर, परंतु काय करावं लागते, मॅडमांच्या आग्रहास्तव आम्हाला ते ऐकून घ्यावं लागतं. किंवा म्हणजे काय, मी कार्यकर्ता आहे, मला सत्यशोधक सर्व समजते, पण आमच्या मॅडम काय ऐकून घेत नाही, त्या वैदिक कर्मकांडमध्येच आहेत. इथं मायक्रो ॲनालिसिस तुम्ही बघा. म्हणजे वैदिक कर्मकांड करण्यासाठी महिलाला आझादी आहे, ती स्वतः निर्णय घेऊ शकते, स्वतः ठरवू शकते. कशावरनं म्हणतात श्री गुलाम आहे आजच्या काळामध्ये? अहो तुम्ही वैदिकचं धडधडाट करत आहात,
आणि गुलामी कुठे आहे? गुलामी कुठे होती? जेव्हा तुम्ही शिक्षणापासून वंचित होता तेव्हा खऱ्या अर्थानं गुलाम आहात. आज शिक्षण तुम्हाला मिळालेले, तुम्ही आझाद आहात आणि आझादाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये तुम्ही धडधडाट वैदिक संस्कृतीचं आचरण करत आहात. करतायत का नाही करतायत? मग मला सांगा कोणता अडथळा आहे पुरुषांचा? पितृसत्ताकाचा कोणता अर्थ आहे? जर म्हणत असेल की नवऱ्यानं सांगितलं की हे वैदिक करू नको, त्या बुवा मागे जाऊ नको, ऐकून घेता तुम्ही, त्या पारायणाला जाऊ नको, फुल्यांचा अभ्यास कर, कोणता पितृतुल्य किंवा पितृसत्ताकमध्ये महिला नवऱ्याचं ऐकून घेतात? असं ते चित्र आज मला दिसत नाही. म्हणून पितृसत्ताकमध्ये नवऱ्यांच्या नावाने बोटं मोडणं बंद केली पाहिजेत, बंद केली पाहिजेत. याच्यावर काही कोणी बोललं नाही, बिंदास करतात तुम्ही. मग यासाठी मला काय म्हणायचं आहे, घरामध्ये जर तुमचा माणूस हे सांगत असेल की आपल्याला मनुस्मृतीचं दहन करायचं आहे, आता मालिका सुरू होत आहे, आपल्याला मालिका बघायची आहे, पण तुमच्या मालिका त्या एकता कपूरच्या वेगळ्या चालतात, नको त्या फालतू चालतात, त्या ठिकाणी तुम्हाला आझादी आहे, त्याच्यावर तुमचा घरचा माणूस कोणी बोलत नाही. कोणतं पितृसत्ताक म्हणता? मला नाही वाटत की हा विषय आता काउंटर केला पाहिजे, पितृसत्ताक बोलणंच बंद केलं पाहिजे. 8 नंबरचा ठराव आहे, सत्यशोधक समाज संघाच्या कार्यकर्त्यांनी कर्मकांड विरहित विधी कशी होतील याच्यावर भर दिला पाहिजे. कर्मकांड विरहित याच्यासाठी एखादा कॅडर जर झाला तर मातृसत्ताक समजून घ्यावी लागेल आणि महिलांनी पहिल्यांदा मातृसत्ताक समजून घ्यावी आणि मातृसत्ताकामध्ये कशा कशा पद्धतीनं गोष्टी होत्या हे जर समजून घेतलं तर हा कर्मकांड माझ्या मते नाहीसा होऊन जाईल, बाजूला होऊन जाईल असं मला वाटते. त्यानंतरचा आहे 9 नंबरचा ठराव आहे की कार्यकर्त्यांनी आंतरजातीय धार्मिक विवाहावर भर द्यावा. आंतरजातीय धार्मिक विवाहावर भर द्यावा. जाती व्यवस्थावर अजून एखादं व्याख्यान ठेवलं गेलं पाहिजे होतं. वास्तविक आमच्यामध्ये ही जी मांडणी झाली त्याच पद्धतीने मला असं वाटतं खैरनारसारखी प्रत्येक ठिकाणी 15-20 मिनिटाची कुळाची व्यवस्था मांडणारा एखादा वक्ता आपण तयार करावा, ट्रेन करावा. जर एक वेळेस मी बोलत असेल तर दुसऱ्या वेळेस तुम्ही बोला, तिसऱ्या वेळेस शेलार सर, अजून कोणी जे असतील ते वाकेकर सर असतील, जे कोणी तयार होतील प्रत्येकानं बोलावं, कुळाची व्यवस्था समजून घ्या. आता प्रश्न असा निर्माण होता की या ठरावामध्ये एक मुद्दा आहे, याच्या पुढे मला एक सांगा काय करतो. आता उदाहरणार्थ खैरनार आणि झालटे हे 2 कुळं आहेत, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. झालटे आणि खैरनार परिवार असं लिहितात ना, झालटे आणि खैरनार परिवार यांचा अमुक यांचा विवाह असं लिहितात ना. 2 परिवार दाखवतात ना तुम्ही, झालटे आणि खैरनार किंवा खैरनार मेर, कोणतंही घ्या, काही कुळ घ्या. तुमचं जे कुळ आहे, कुळ व्यवस्थेमध्ये कुलदैवत आहे, कुलदैवताने कुळ दिलेला आहे, या 2 कुळांचा संगम म्हणजे विवाह असतो. मला सांगा जाधव झालटे, झालटे खैरनार जाधव, कोणतंही कुळ घ्या तुम्ही, 2 विभिन्न कुळामध्येच केला जातो, 2 विभिन्न कुळामध्येच विवाह केला जातो. खैरनार कधी लग्न करू शकत नाही एकामेकात, झालटे कधी करू शकत नाही, शेलार कधी करू शकत नाही. येस या नो? आणि जर असं देण्याचा प्रयत्न केला तर मातृसत्ताकमध्ये नियम बनवलेला आहे की एका कुळाचे तुम्ही एका रक्ताचे आहात. हा विषय मोठा आहे, तो समजून घेण्यासाठी 3-4 तास 4 तास लागतात, तो विषय वेगळा आहे. मला मुद्दा काय म्हणायचा आहे, आंतरजातीय आमच्यामध्ये जातच नाही. आता मोहन भागवत म्हणाले होते की जाती या ब्राह्मणांनी निर्माण केल्या आहेत आणि व्यवसायाला आधार बनून जाती केलेल्या आहेत. म्हणून सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून एक आपल्याला ठरावाच्या माध्यमातून बदलाव करायचा आहे. काय लिहायचं आहे, माडी समाज असा न लिहिता, कुणबी समाज असा न लिहिता, कुणबी व्यवसाय करणाऱ्या, शब्दाकडे लक्ष द्या, कुणबी व्यवसाय करणाऱ्या 2 कुळांचा विवाह, माडी व्यवसाय करणाऱ्या 2 कुळांचा विवाह, सोनार व्यवसाय करणाऱ्या 2 कुळांचा विवाह. या जातीला व्यवसाय प्रोजेक्ट करा. ज्या पूर्वी व्यवसायच होते, व्यवसायांना जाती बनवली आणि या जाती पुन्हा होत आहेत. म्हणून आम्हाला काय करावं लागेल, या ज्या जाती आहेत यांना पुन्हा विवाह संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय प्रोजेक्ट करा. आणि ही संधी कधी येणार आहे, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या घरी जर सत्यशोधक पद्धतीने असेल तर त्या ठिकाणी स्पष्ट लिहा, कुणबी व्यवसाय करणाऱ्या 2 कुळांचा, रुपाली आणि रुपेश यांचा शुभ विवाह, या पद्धतीचं टायटल बदल करावा लागेल. याला व्यवसाय प्रोजेक्ट करा, तर या जाती खतम होतील. या जाती, माडी म्हटलं की जात वाटते, कुणबी म्हटलं की जात वाटते, सोनार म्हटलं की जात वाटते. अरे हे ऑलरेडी व्यवसाय आहेत, जसं इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक, वकील. आता बघा सहव्यवसाय निवडतो आम्ही, सहव्यवसाय. आता हा सहजातीय म्हणण्यापेक्षा सहव्यवसाय काय आहे, काय आहे सहव्यवसाय? मुलगा जर डीएड असेल तर मुलगी काय शोधता हो तुम्ही, डीएड. मुलगा प्राध्यापक असेल तर काय प्रयत्न चालतो तुमचा, सहजासहजी प्राध्यापक. मुलगी डॉक्टर असेल तर मुलगा काय चालतो तुम्हाला, डॉक्टर मिळाला तर तुम्ही सहव्यवसाय शोधता. तसं आज जसं शिक्षणाच्या माध्यमातून ज्या डिग्र्या निर्माण झाल्यात, जे व्यवसाय निर्माण झाले, तेच त्या काळीसुद्धा होते. म्हणून याच्यापुढे सत्यशोधक कार्यकर्त्यांनी कुणबी समाज, माडी समाज किंवा समाज शब्द लावण्याऐवजी त्याच्या मागे कुणबी व्यवसाय करणाऱ्या 2 कुळातील विवाह
या पद्धतीचा प्रस्ताव घेणं गरजेचं आहे आणि मग या गोष्टी होतील. मग मला काय म्हणायचं आहे, माडीमध्ये तुम्हाला खैरनार चालेल, माडीमध्ये जाधव चालेल, मग मला सांगा दुसऱ्या जातीमध्ये जाधव कुण नाही आहे का, दुसऱ्या जातीमध्ये खैरनार कुण नाही आहे का? हां, आहे ना कूड. जे कूड तुमच्या माडीमध्ये आहे, जे कूड तुमच्या कुणब्यांमध्ये आहे, ते कूड महारामध्ये नाही आहे का, मातंगामध्ये नाही आहे का, आदिवासीमध्ये नाही आहे का? हो आहे. मग मला सांगा तो तुम्हाला का वाटत नाही आपला, का वाटत नाही तो आपला, की त्याचंही कूड माझं आहे, माझंही कूड सारखं आहे, त्याचंही कूड साखर आहे. या कुळाच्या व्यवस्थावर विवाह आहे आणि आजही आमचे विवाह कुळावरच चाललेले आहेत. फक्त थोडा बदल करण्याची गरज आहे आणि कुळावर जर विवाह व्हायला लागले तर या जाती आणि आंतरजाती नावाचे कन्सेप्टच खतम होते ना, होते का नाही? तर हा महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी सत्यशोधकांचं धाडस फार मोठं लागेल, जे फुलेंनी धाडस केले. काय काय फुलेंनी धाडस केले हे मला सांगण्याची गरज नाही आहे, मला सांगण्याची गरज नाही आहे. त्यानंतरचा 10वा नंबरचा ठराव आहे की निरंतर दर रविवारी सोयीच्या विविध विषयांच्या बैठकांचे आयोजन करावे. निरंतर दर रविवारी सोयीच्या विविध विषयांच्या बैठकींचे आयोजन करावे. विविध विषय म्हणजे समजा या रविवारी जर तुम्ही जमलेला असाल आणि या रविवारमध्येच अगोदर ठरवून घ्या की पुढच्या रविवारी कोणता विषय असावा आणि तो विषय डोक्यात ठेवून त्याच्यावर चिंतन करून तुम्ही आलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मग तुमच्यामध्ये कोणी तोडका मोडका बोलणार असेल, कारण प्रत्येकाकडे वक्तृत्व स्किल नसते, प्रत्येकाला विषय मांडण्याची हातोडी नसते, पण बोलू द्या, ऐका. तत मम म्हणणारा व्यक्ती जरी आपल्यामध्ये कार्यकर्ता म्हणून जुळत असेल तर त्याचंही म्हणणं तुम्ही जरी पट्टीचे बोलणारे असाल तरी ऐकून घेतलं पाहिजे, तर तो कार्यकर्ता घडणार. नाही तर त्याला काय बोलता येत नाही, त्याला काय जमत नाही, त्याला तर हे व्यवस्थित करताच येत नाही. असं करू नका. संधी मिळाली तर प्रेझेंट करता येईल, जर संधीच दिली नाही तर प्रेझेंट कसं होईल? त्याच्यानंतर 11 नंबरचा प्रस्ताव आहे की सत्यशोधक सामाजिक एक केंद्रीय वास्तू सत्यशोधक समाज भवन निर्माण करण्याच्या प्रक्रियेत जोर द्यावा. जसं आता अध्यक्ष साहेब बोलून गेलेले की आपल्याला एक केंद्रीय कार्यालय उभं करणं गरजेचं आहे, त्यासाठी योगदान आवश्यक आहे. आणि 12 नंबरचा शेवटचा प्रस्ताव आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र तयार करण्यासाठी समाजाचे जनमत करावे. कारण समजा काही चळवळीच्या माध्यमातून मुखपत्र सुरू होऊन जातो पण महिन्यातच बंद पडते, 2 महिन्यातच बंद पडते. याच्यासाठी वाचक वर्ग पण असावा, यासाठी योगदान पण असावा. आणि आता बघा काय वाटलं, आर.एस. यादव सर बोलले, पट्टेकर सर बोलले, धर्मकीर्ती महाराज बोलले, शेलार सर बोलले, अशा विद्वानांचे जर टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी लेखाची मालिका सुरू झाली तर घर बसल्या तुम्ही ह्या विषयाचे काय होऊ शकतात, प्रकांड पंडित होऊ शकता. यासाठी मुखपत्रक आवश्यक आहे. कारण या सेशनमध्ये साहेबांना 45 मिनटं दिले, 45चे किती होतील हो भाऊ 60 मिनटं होतील. पण जर त्यांना 2 तासाचं 3 तासाचं आणि 4 तासाचं जर लेक्चर त्यांच्याकडे जर असेल तर ते मुखपत्राच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत टप्प्याटप्प्याने विषय येऊ शकतो. यासाठी याला आपण सर्वांनी सहयोग करावा. याला अनुमतीची गरज नाही आहे. हे प्रत्येकाला व्हॉट्सअपला पाठवलं जाईल, प्रिंटसुद्धा काढून पाठवलं जाईल आणि यासाठी सक्रिय पद्धतीने आपण साथ सहयोग देणार अशी आशा अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. काल जे सांस्कृतिक कार्यक्रम झालेत त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे ट्रॉफी असतील, सर्टिफिकेट असेल, त्या मुलांचे सर्व बक्षिसं असतील, ते सर्व बक्षिसं प्राचार्य सुनील वाकेकर सरांच्या माध्यमातून दिलेलं आहे. हे सांगणं का गरजे, त्यांना मोठं करायचं नाही आहे. त्यांच्याकडे जरी पैसा असेल पण तो पैसा या कामासाठी देण्याची मानसिकता आहे, म्हणून ते नाव घ्यावं लागत आहे. आता आभार व्यक्त करण्यासाठी साळोबा पांडव सरांनी यावं आणि लगेच मुक्त करावं, नाही तर 57,000 बिल आपलं चालू होऊन जाईल. परत तेच उठा हे धरतीच्या पुत्रांनो, न्यायासाठी रक्त सळसळू द्या. चला जन्मास घालू नव्या जगाला, तोडून फेका हे परंपराचे पाश. उठा हे गुलामांनो, गुलामगिरी पुरे झाली आता. नूतन पायावर उभे करू जग हे पुन्हा. आपण जे कुणीच नव्हतो, चला सर्वस्व होऊया, चला सर्वस्व देऊया, चला सर्वजण सत्यशोधक होऊया. समता, सत्य, बंधुतेचा पेटलेला आज विचारांचा दिवा फुले जिजाऊंच्या मार्गावर चालतो. सत्यशोधकांचा शिवा, विचार, संवाद, संघर्ष याचा मिळाला सुंदर संगम. यशस्वी अधिवेशनात सर्वांचे मनपूर्वक आभार व वंदन. या आभार प्रदर्शनासाठी जे 2 दिवसाचं अधिवेशन चालू आहे त्यासाठी मी आज थांबलेलो आहे. तर आदरणीय अध्यक्ष माननीय महोदय अरविंद खैरनार साहेब आता ज्यांनी खूप भावनिक भाषण केलं आणि ते माझ्यासाठी जास्त विशेष बोलले, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सुरेश झालटे साहेब, सूत्रसंचालक माननीय विश्वासराव पाटील, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आणि उपस्थित सत्यशोधक बांधव भगिनींनो,
सत्यशोधक समाज संघ आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच ज्येष्ठ संशोधक डॉक्टर बाबा आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सत्यशोधक समाज संघाचे 43वे राज्य अधिवेशन यशस्वी पार पडले, याचा आम्हा सर्वांना मनस्वी आनंद आहे. या अधिवेशनाला मार्गदर्शन करून वैचारिक बळ देणाऱ्या सर्व वक्त्यांचे, अध्यक्षीय भूमिका समर्थपणे पार पाडणाऱ्या खैरनार सरांचे, संवादक म्हणून अभ्यासपूर्ण संवाद साधणाऱ्या माननीय झालटे सरांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय संयत, शिस्तबद्ध व प्रभावीपणे करणारे विश्वासराव पाटील यांचे सुद्धा विशेष आभार आहे. तसेच या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी खूप प्रयत्न केलेत, परिश्रम घेतलेत, कार्यकर्ते, संयोजक, स्वयंसेवक तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच दूरदूरहून उपस्थित राहून या अधिवेशनाची शोभा वाढवणाऱ्या सर्व सत्यशोधक बांधव भगिनींचे मी विशेष आभार मानतो. आपल्या उपस्थितीमुळे व सहभागामुळे हा कार्यक्रम अर्थपूर्ण व यशस्वी ठरला आहे. शेवटी या अधिवेशनातून मांडलेले विचार आपण सर्वांनी आचरणात आणून सत्य, समता व सामाजिक न्यायाच्या लढ्याला अधिक बळ द्यावे हीच अपेक्षा व्यक्त करतो व माझे मी 2 शब्द संपवतो. जय सत्यशोधक, सत्य की जय हो, जय समाज परिवर्तन. धन्यवाद. म्हणजे यांचा जो सत्कार करायचा तो मी माझा वैयक्तिक ठरवलेला आहे, कारण त्यांचं काम मी स्वतः बघितलेलं आहे की त्यांनी खूप मरमर केलेली आहे. जरी खैरनार सर आहे, पण खैरनार सर त्यांना सांगण्यात एक पडद्यामागच्या आपल्या खऱ्या सावित्री आहे, त्यांच्यासाठी खरंच जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे त्यांचा असा कोणताच नाही, पण कोणत्या याला म्हणत नाही त्या, आणि काही असा अट्टहास पण नाही आहे त्यांचा. जे काम सांगेल त्या परिपूर्ण करत्या. म्हणून मला असं वाटलं की अर्चनाताईचा खरंच सत्कार व्हायला पाहिजे, कारण आपणच म्हणतो की जी स्त्री कर्तृत्वान असेल किंवा तिचं काही जर चांगलं काम असेल तिचा सत्कार व्हायला पाहिजे. पण आता कसं खैरनार सरांच्या मिसेस असल्यामुळं थोडंसं कुणाला काही वेगळं वाटायला नको. मी एक माझी मैत्रीण म्हणून आणि एक खरं सावित्री महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे अरविंद सरांच्या मागे उभी आहे खंबीरपणे, म्हणूनही सर बाहेर पडू शकतात. म्हणून त्या अर्चनाताई खैरनारचा मला सत्कार करायचा आहे आणि तो सत्कार आमची निकिता जाधव करणार आहे. खरं निकिताचं कौतुक करा तेही कमीच आहे. आजकालच्या तरुण पिढींना ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायला एवढं काही इंटरेस्ट राहत नाही, पण आमची निकिता जेव्हा म्हणेल तेव्हा पूर्ण तत्पर असते. निकिता. अर्चना. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, काळी भंडाचा तो नीर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ, बळ सत्याचे पाहुणे, बहुरूपी जळे मनी, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर,
खरे सुख नटानो हे सत्यईशावर पाहे ज्योती प्रार्थी सर्व लोका व्यर्थ दंबा पेटू नका का सत्य सर्वांचे आदी घर सर्व धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे माहेर भारत माता की भारत माता की भारत माता की